नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास गेल्या काही दिवसात आपल्या सगळ्यांच्या कानावर पडलेला आणि परवणीचा शब्द. कारण प्रत्येकजण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे, कौशल्य विकास झाला पाहिजे. पण कौशल्य विकास म्हणजे काय? स्किल डेव्हलपमेंट नंतर करिअरच्या संधी कुठल्या आहेत, त्यात कुठले कुठले कोर्स आहेत आणि कौशल्य विकासात नेमकं काय केलं जातं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत करिअर मंत्र या कार्यक्रमात. आणि त्यासाठी डॉक्टर अनिल कर्णिक आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे. सर, गेल्या 30 वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये सध्या ते संचालक आहेत. सर, मगाशी म्हटल्याप्रमाणे करिअर मंत्र म्हटला की स्किल डेव्हलपमेंट झाल्याशिवाय कुठलंही करिअर शक्य नाही. तर स्किल डेव्हलपमेंट आणि कौशल्य विकास म्हणजे नेमकं काय? आता काय माहिती का, तुमचे नेहमीचे जे कोर्सेस असतात, समजा BA, BSc, BCom वगैरे, ते आपण जनरल शिक्षण घेतो. पण समजा उद्या मला कार्पेंट्री करायचे, तर ते कार्पेंट्री करायला मला एखादं काहीतरी स्किल शिकावं लागतं. बरोबर. त्याच्याशिवाय मी शिकू शकत नाही. समजा मला अगदी ड्रायव्हर व्हायचं असेल तर मला ड्रायव्हरचं स्किल शिकावं लागतं. तर गेले काही वर्षापासून आपल्या ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम घेतला गेला. कारण काय होतं, आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे, ती प्रोडक्टिव्हिटी आपल्याकडे या माणसांच्या स्किलवर आधारित असते. आणि जोपर्यंत तो माणूस जो काही हे करत असेल, नोकरी करत असेल, त्या नोकरीशी आवश्यक असं त्याकडे टेक्निक नसेल तर त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. आणि अतिशय सांगण्यात हे होतोय की ह्याच्यामध्ये भारतामध्ये जे स्किल प्रोडक्टिव्हिटी आहे ती आशियातली सगळ्यात कमी आहे. अगदी बांगलादेशपेक्षा सुद्धा कमी आहे. आणि याचं मुख्य कारण जे आहे ते आपण त्यांना त्या पर्टिक्युलर व्यवसायाला जे आवश्यक शिक्षण आहे ते आपण तंत्रशुद्ध रीतीने आपण देत नाही. आणि हे या सध्याच्या गव्हर्नमेंटनी ओळखून त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हा आपला मेजर प्रोग्राम बनवला आहे. स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्या माणसाची नोकरीची व्यवस्था, रोजगाराची संधी वाढते. आणि त्याच्या बरोबरीने आणखीन जे होतं ते आपली नॅशनल प्रोडक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे आपलं इकॉनॉमिक्ससुद्धा याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून हा आता आपल्या भारतामधला नंबर 1चा प्रोग्राम केला आहे त्यांनी. बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यासाठी कुठले कुठले कोर्स आहेत जेणेकरून त्याला ॲडमिशन घेता येईल त्याच्यामध्ये? बेसिकली काय असतं की तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की तुम्हाला कशा प्रकारची आवड आहे आणि तुमची कशा प्रकारची कॅपॅसिटी आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की मला न्यूक्लिअर सायंटिस्ट व्हायचं आहे, तर त्या न्यूक्लिअर सायंटिस्टसाठी तुम्हाला तेवढी पात्रता तुमची आहे का हे तुम्हाला पहिले बघायला पाहिजे. आवड असणं महत्त्वाचं आणि क्षमता असणं महत्त्वाचं. तर क्षमता जी असते ती क्षमता तुम्हाला 10वी 12वी पर्यंत तुम्हाला कळत जाते. आणि एकदा तुम्हाला ती क्षमता तुमची कळली की मग तुमच्या पुढे जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्समध्ये 2-4 प्रकार असतात. त्या ऑप्शन्समध्ये तुम्हाला नोकरीची संधी हा तुम्ही पहिल्यांदा बघता. कारण तुम्ही समजा एखादं शिक्षण घेतलं, कारण तुम्ही ह्या जो वयोगट असतो, वयवर्ष 18 ते वयवर्ष 25 हा तुमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा पिरियड असतो. तर ह्या पिरियडमधलं 2 वर्ष किंवा 3 वर्ष फुकट जाणं हे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना हे परवडणारं नसतं. त्यामुळे सिलेक्शन ऑफ युअर कोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यामुळे तुम्हाला काय जमेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कितपत परवडेल, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता समजा तुम्हाला वाटलं की मला पायलट व्हावं, तर आपल्याकडे जो BSc एव्हिएशनचा जो कार्यक्रम आहे त्या BSc एव्हिएशनची फीज आहे ती 25 लाख रुपये आहे एकंदरीत. कारण त्याच्यासाठी तुम्हाला 200 तास हे फ्लाईंग करायला लागतं. त्या 200 तास फ्लाईंगचंच ऑलमोस्ट तुम्हाला 20 लाख रुपये होतात आणि बाकीचे 5 लाख रुपये कोर्स फी. तर ही 25 लाख रुपये जर माझी फीज मला परवडत नसेल तर देन आय हॅव टू सिलेक्ट समथिंग एल्स विच इज कम्पॅटेबल विथ माय इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. आणि ह्या 2 कन्सिडरेशन नंतर मग तुम्हाला ते शिकावं लागतं. आणि ते तुम्हाला जर एखादा चांगला कोर्स सिलेक्ट केला त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं की ती कोर्स देणारी चांगली संस्था कुठची आहे. आणि ज्यावेळी आपण ती चांगली संस्था म्हणतो की त्या संस्थेचं स्ट्रक्चर बघावं लागतं की त्या संस्थेमध्ये शिकवण्याची पद्धत कशी आहे, तिकडे तुमच्या शिक्षकांची संख्या किती आहे, तुमचं शिक्षक आणि टीचर हा रेशो किती आहे, तुम्हाला प्रात्यक्षिक करायला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो का, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यावरून तुम्हाला जर क्वालिटी ऑफ ट्रेनिंग ठरतं. आणि जर तुम्हाला क्वालिटी ऑफ ट्रेनिंग जर बरोबर दिलं गेलं तर नॅचरली तुम्हाला चांगल्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. बरोबर आहे. साधारणतः लोक 10वी नंतर 12वी करतात आणि 12वी नंतर कुठलं तरी स्पेशलायझेशनमध्ये करिअर करतात. बरोबर. तर साधारणतः 12वी नंतर एखाद्या विद्यालय याच्यामध्ये लवकर नोकरी करायची असेल आणि त्याला एखादा शॉर्ट टर्म कोर्स करायचा असेल तर बेसिकली आमच्याकडे जे कोर्सेस आहेत ते 6 महिन्यापासून, काही कोर्सेस आहेत ते 6 महिन्याचे आहेत, काही कोर्सेस आहेत ते 2 वर्षाचे आहेत, काही कोर्सेस आहेत ते 3 वर्षाचे आहेत.
तर नॅचरली असं असतं की तुम्ही समजा एखादा 6 महिन्याचा कोर्स निवडलात तर तुम्हाला नोकरी लगेच लागू शकते, पण ती नोकरी लागल्यानंतर मग त्याचे रिटर्न्स असतात ते तेवढ्या प्रमाणात नसतात. तर तुम्ही समजा आता आमच्याकडे काही फिटनेस ट्रेनर म्हणून कोर्स आहे. आता फिटनेस ट्रेनर म्हणून हा कोर्स आहे, त्याला 10वी किंवा 12वी दोन्ही चालतं. 10वी पासून तो माणूस घेऊ शकतो. तर आता ह्यांचं काय आहे की जे जिम्स असतात, ज्या व्यायामशाळा असतात तिकडे, आणि जे सेलिब्रिटीज आहेत किंवा जे एखादे ॲक्टर्स आहेत, तर त्या लोकांना स्वतःला फिटनेस ट्रेनर अपॉइंट करतात. तर त्यांना ही लोक मदत करू शकतात. तर हे जे ट्रेनिंग आहे ते 6 महिन्यामध्ये होतं. पण ह्यांचा जो हे असतो म्हणजे इन्कम असतो तो एक लिमिटेड असू शकतो. असतो तसं नाही, पण लिमिटेड असू शकतो. त्याचं जे पुढे तुमचं PR असेल, तुमचे कॉन्टॅक्ट्स असतात, त्याच्यावरनं समजा तुम्हाला एखादा सेलिब्रिटीचं कॉन्टॅक्ट मिळाला तर तुमचं वाढू शकतो. अदरवाईज जे समजा तुम्ही एखाद्या व्यायामशाळेत जर केलात तर तुमचं लिमिटेड असू शकतं. पण समजा तुम्ही 3 वर्षाचा एखादा कोर्स घेतलात तर 3 वर्षाचा कोर्समध्ये समजा तुम्ही स्पोर्ट्स मॅनेजमेंट घेतलात तर ते स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तुमची फीज आहे 6.5 लाख रुपये 3 वर्षामध्ये. ते डिवाइड केली तुम्हाला वर्षाला 1 ते 1.25 लाख रुपये म्हणजे 50 ते 60 हजार रुपये पर सेमिस्टर असे भरावे लागतात. पण स्पोर्ट्स मॅनेजमेंटला रिटर्न्स चांगले आहेत, कारण आता आपल्याकडे जे स्पोर्ट्सचं कल्चर आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि स्पोर्ट्समध्ये फक्त क्रिकेटची मॅच किंवा कबड्डी किंवा बॅडमिंटन वगैरे असं नाही, प्रत्येक याच्यामध्ये तसे स्पोर्ट्स इव्हेंट्स असतात. ते इव्हेंट मॅनेजमेंट, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट, त्याचं PR, त्याचं लॉजिस्टिक्स, या सगळ्या गोष्टी हे लोक सांभाळतात. आणि त्याच्यामध्ये एवढ्या प्रचंड संधी आहेत. आणि तो जो स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तो केल्यानंतर तुम्हाला जॉब इज अश्युअर्ड, ऑलमोस्ट 100% तिकडे प्लेसमेमेंट आहे. आणि मागणी जास्त आहे विद्यार्थ्यांची, चांगले रिटर्न्स खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जो कोर्स निवडता त्याचं ड्युरेशन याच्यावर तुमचे रिटर्न्स अवलंबून असतात. आणि आणखी कुठले कुठले कोर्स आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला करिअर करता येऊ शकतं? आता सध्या आम्ही चालू केले ते म्हणजे फिल्मचा कोर्स चालू केले. फिल्म म्हणजे आम्ही रमेश सिप्पी या अकॅडमी बरोबर, रमेश सिप्पी अकॅडमी ऑफ सिनेमा आणि एंटरटेनमेंट असं आहे, त्यांच्याबरोबर आम्ही ते फिल्मचे कोर्सेस चालू केले. तर फिल्म आर्ट, नंतर फिल्म तुमचं प्रोडक्शन आणि स्क्रीन रायटिंग, असे 3 फिल्मचे आहेत. आणि दुसरे ते आमचे ह्याचं ॲनिमेशन्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, हे जे कोर्सेस आहेत हे त्यांचे रमेश सिप्पी अकॅडमीशी हे केले. तर आत्ता असं एस्टिमेटेड आहे की तुमचं टेलिव्हिजन, कारण टेलिव्हिजनचे एवढे चॅनल्स आहेत, समजा 200 चॅनल्स तर इथेच असतील सध्या, तर हे चॅनेल्स आणि शिवाय फिल्म्स, याच्यामुळे 50 लाख जॉब जे आहेत ते आज या क्षेत्रामध्ये आहेत. तर या क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारचे ट्रेनिंग, चांगलं ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट नाही. आणि रमेश सिप्पी यांनी आपला शोले काढला होता, तर त्यांच्याकडे जे त्यांच्या कॉन्टॅक्ट्समुळे त्यांची टीचिंग जी टीम आहे ती अतिशय कॉम्पिटंट आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये आज एवढ्या संधी आहेत आणि आपल्या मुलांना दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटी. खूप मोठी संधी आहे की त्यांना त्या करिअरमध्ये. नक्कीच सर, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर साधारण त्याची पात्रता काय असतं आणि फी स्ट्रक्चर काय असतं त्याचं? याच्यामध्ये एक फक्त स्क्रीन रायटिंग हा जो आहे त्याच्यामध्ये आम्ही साधारणपणे 3 वर्षामध्ये 8 लाख रुपये त्यांची फीज आहे. आणि बाकीचे जे 4 कोर्सेस त्याच्यामध्ये 15 लाख रुपये फीज आहे. स्पोर्ट्स मॅनेजमेंट वगैरे नाही, स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये 6.5 लाख रुपये फी आहे. पण जे याच्यामधले जे आहेत फिल्मचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये 15 लाख रुपये फीज आहे. याचं कारण असं आहे की एक तर जो आपण जे रिसोर्स पर्सन बोलवतो त्याच्यामध्ये कमल हसन येऊ शकतो, किंवा आमच्याकडे आता उद्घाटनाला अमिताभ बच्चन आला होता. तर ही सगळी दिग्गज लोक, मोठी माणसं असतात. आणि शिवाय इक्विपमेंट जे लागतं ते हायटेक इक्विपमेंट लागतं. समजा तुमचे कॅमेराज आहेत तर ते अतिशय हायटेक कॅमेरा असतात, त्यामुळे इक्विपमेंट जास्त असल्यामुळे जी फी स्ट्रक्चर असते. पण परत तसंच आहे की तुमची जर फी स्ट्रक्चर जर जास्ती असेल तुमचे रिटर्न्स जास्ती असतात. आणि त्या रिटर्न्समध्ये परत तुम्हाला जर चांगल्या लोकांकडून मार्गदर्शन मिळालं तर तुमचं करिअर चांगलं सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्ती असतात. बरोबर आहे. आणि काही शॉर्ट टर्म कोर्स सुद्धा आपल्याकडे चालवतात जेणेकरून विद्यार्थ्यांना लगेच नोकरी मिळू शकते आणि त्यांना लगेच लर्निंग सोबत अर्निंग मिळू शकतात. तर असे कुठले कोर्स आहेत आणि त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं? त्याचं बेसिकली आता मी तुम्हाला सांगितले फिटनेस ट्रेनर. तो फिटनेस ट्रेनर आहे, याच्यामध्ये त्याचं फी स्ट्रक्चर आहे फक्त 30,000 रुपये. पर ॲनम 6 महिन्याच्या कोर्समध्ये. तसंच न्यूट्रिशनल ट्रेनर म्हणून आहे, कारण याच्यामध्ये जिममध्ये तसं जसे हे असतात ट्रेनर असतात तसे ते फिटनेस न्यूट्रिशन ट्रेनर म्हणून पण असतात. त्याचं फी स्ट्रक्चर सुद्धा 30,000 रुपये आहे, अतिशय कमी आहे. नंतर आम्ही काही कोर्सेस असे केले की तुमचे लॉजिस्टिक्ससाठी, तर त्याचं पण फी स्ट्रक्चर साधारणपणे 50,000च्या आसपास असतं.
आणि एक तुमचा कार्टूनचा कोर्स आहे म्हणजे व्यंगचित्रकार वगैरे. तर व्यंगचित्रकार हे तुम्हाला असं वाटतं की यांना काय एखाद्या पेपरमध्ये एखादंच असो, पण व्यंगचित्रकारांना पण सुद्धा करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज भरपूर असतात आणि त्याला फी स्ट्रक्चर आम्ही फक्त 10,000 रुपये ठेवलेत. त्यामुळे हे ज्या लोकांना परवडेल त्या फी स्ट्रक्चरपासून 10,000पासून ते 25 लाखापर्यंत अशा ते फी स्ट्रक्चर असतं. आणि ते अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पार्ट टाइम आणि फुल टाइम अशा सर्व प्रकारे आम्ही देत असतो. अच्छा, म्हणजे हे दोन्ही पार्ट टाइम कोर्स आहेत आणि फुल टाइम कोर्स आहेत. सगळे कोर्स पार्ट टाइम आणि फुल टाइम नाहीये, त्यातले काही कोर्सेस पार्ट टाइम आहेत. त्याला लोक नोकरी करून करतात. अच्छा, त्यांना आपण शनिवार ऑफर करतो. म्हणजे जर्नलिझमचे कोर्सेस असतात. अच्छा, तर जर्नलिझमसाठी मुलं युजली फुल टाइम यायला तयार नसतात, पुढे नोकरी करत असतात ते, तर ते पार्ट टाइम त्यांना प्रिफर करतात, त्यांना आम्ही शनिवार देतो. बरोबर, त्यामुळे खूप मोठी संधी आहे आणि त्या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायला हरकत नाही. कारण स्किल डेव्हलपमेंट विषयच असा आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या मधल्या कला, तुमच्या मनातल्या गुणांना चांगला विकास करून तुमच्यासाठी करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर तुमच्या मनात या संदर्भात काही प्रश्न असतील तर 0226616 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करा. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय करिअर मंत्र. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि त्याच्यानंतर करिअरच्या संधी कुठल्या कुठल्या आहेत या विषयावर आपण बोलतोय. डॉक्टर अनिल कर्णिक सर आपल्यासोबत आहेत. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आता बीडवरून कुलदीप फड आपल्या सोबत आहेत. कुलदीप, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, बोला. हा सर, की स्पोर्ट्समध्ये सर आत्ताच म्हणल्याप्रमाणे स्पोर्ट्समध्ये करिअर्स उपलब्ध आहेत, तर त्या कोणत्या क्षेत्रात म्हणजे कुठे असू शकतात आणि कुठे करिअरच्या संधी, हा एक प्रश्न आहे. आणखी एक फोन आहे आपल्याला. स्वप्नजा सोनटक्के बोलतायत नवी मुंबईवरून. स्वप्नजा, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे, माझा मुलगा आता 11th सायन्स सीबीएसई बोर्डने करतोय. अच्छा, पण त्याला ना प्रॅक्टिकल असा कोणता कोर्स आहे की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल जास्त आहे आणि थेअरी कमी आहे? अच्छा, तर मला त्याविषयी माहिती पाहिजे होतं, कारण त्याला प्रॅक्टिकल मध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाहीये, म्हणजे थेअरीमध्ये इंटरेस्ट नाही. अच्छा, थेअरीत इंटरेस्ट नाही, प्रॅक्टिकल मध्ये इंटरेस्ट आहे. पहिला प्रश्न की स्पोर्ट्स नंतर कुठल्या करिअरच्या संधी आहेत आणि त्याच्यानंतर हा घेऊया. तर स्पोर्ट्समध्ये आता आपल्याकडे जेवढ्या स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात, म्हणजे तुमचं IPL आता सध्या सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तसंच ते कबड्डी लीग आहे, तुमचे बॅडमिंटन लीग आहे. या सगळे जे स्पोर्ट्स इव्हेंट असतात तिकडे त्याच्यामध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर्स लागतात, स्पोर्ट्स मॅनेजर लागतात, नंतर तुमचे लॉजिस्टिक्सचे काळजी घेणारी माणसं लागतात. लॉजिस्टिक्स म्हणजे सगळी व्यवस्था करणं वगैरे याची माणसं लागतात. तर एक तुमची समजा इव्हेंट झाली तर त्याच्यामध्ये 50,000 ते 70,000 लोकांचे जॉब रिक्वायरमेंट असते. आणि ह्या लोकांना हल्ली ज्या मोठ्या टीम्स आहेत त्या परमनंट जॉब्स येतात. आणि तुम्हाला जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो तसा तुम्हाला तुमच्या मानधनात सुद्धा वाढ होतो. हे पहिले म्हणजे जी रेग्युलर नोकऱ्या. आणि दुसरी जी नोकरी असतात ते मोठमोठे जे प्लेयर्स असतात त्या प्लेयर्स नाव, समजा बॅडमिंटनमध्ये सिंधू आहे किंवा सायना आहे, तर या लोकांना स्वतःचे मॅनेजर्स लागतात. कारण सगळ्या गोष्टी ते स्वतः करू शकत नाही. त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंटचे डील्स असतात, त्यांचं ट्रॅव्हलिंग असतं, त्यांचं इव्हन न्यूट्रिशनचा प्रकार असतो, त्यांचं किट असतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी यांना मॅनेजर लागतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी जी मानधन मिळतं ते एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर या पोझिशनवर काम करणाऱ्या माणसापेक्षा जास्त मिळतं. आणि दुसरा एक प्रश्न होता जो नवी मुंबईवरून की त्यांना प्रॅक्टिकलमध्ये करिअर करायचं, थेरी फार लक्षात राहत नाही, असं काही संधी आहे का? हे मुलांनी काय केलं मॅडम? 11वी सायन्सला आता तो. अच्छा, तर 11वी सायन्स जर त्यांनी केलं असेल तर त्याला स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा एक प्रकार आहे. कारण स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल जास्ती, म्हणजे फील्ड जास्ती आणि थिअरी कमी. म्हणजे पुस्तकं वाचून, लांबलचं पुस्तक वाचून लिहिणं असा प्रकार नाही आहे. तुम्हाला ॲक्च्युअली तिकडे फील्डवर काय काम करायचं आहे त्याची तुम्हाला जाणीव असणं आवश्यक आहे. दुसरा एक जो कोर्स आहे तो ज्वेलरी मॅनेजमेंट म्हणून कोर्स आहे. तो ज्वेलरी मॅनेजमेंट हा कोर्स असा आहे की ज्वेलरीचे जे मोठमोठी शॉप्स असतात त्या शॉप्समध्ये ते कस्टमरशी बोलणं आणि कस्टमरना याच्यासाठी तुम्हाला ज्वेलरीच्या सगळ्या प्रकाराची माहिती असणं आवश्यक आहे. तसंच ज्वेलरीच्या क्वालिटी, ते क्वालिटी कशी जज करतात वगैरे ह्या प्रकारची आवश्यकता हे आहे. आणि टॅक्सेसचे असतात, समजा तुम्ही ज्वेलरी कोण विकायला आहे तर ह्या सगळ्या प्रकारच्या माहिती प्रॅक्टिकलवर त्याला भर असतो आणि त्यात त्यांना थिअरी कमी आणि प्रॅक्टिकल जास्ती.
पेंट टेक्नॉलॉजी हे सुद्धा असं क्षेत्र आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकल हे जास्ती आहे. आणि आमच्याकडे कौशल्य विकास हा जो तुम्ही म्हटलं तर कौशल्य विकास ह्याच्यामध्ये बेसिकली हाच प्रकार आहे की आपलं प्रॅक्टिकल आपलं चांगलं शिकवलं, प्रॅक्टिकल जास्त. आपल्याला आणखी एक फोन आहे, अहमदनगरहून विलास बोलतायत. विलास, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, मी विलास दवणे बोलतोय अहमदनगर. हा बोला. हा, माझा प्रश्न असा आहे, सलग प्रश्न विचारा. हा हा हॅलो. हा, सलग प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की जे स्पोर्ट्स न्यूट्रिशन वर जो काही कोर्सेस चालतात ते काय पार्ट टाइम वगैरे असे आहेत का? पार्ट टाइम कोर्स आहेत का स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये? तुमचा न्यूट्रिशनचा आणि तुमचा ह्याचा जो कोर्स आहे फिटनेसचा तो तुम्हाला पार्ट टाइम मिळेल. स्पोर्ट्सचा कोर्स पार्ट टाइम नाही आहे, कारण स्पोर्ट्सचा कोर्स तुम्हाला तिकडे दिवसभर त्यांना त्यांचे प्रॅक्टिकल्स आणि हे असतात. तो पार्ट टाइम आमच्याकडे सध्या कोर्स नाही आहे. तो 3 वर्षाचा आहे. स्पोर्ट्स बॅचलर्स कोर्स आहे आणि मास्टर्सचा कोर्स आहे ते 2 वर्षाचा आहे. हे दोन्ही कोर्सेस जे आहेत ते फुल टाईम कोर्स आहेत. तुम्हाला फिटनेस ट्रेनर म्हणून पाहिजे असेल तर तो तुम्हाला पार्ट टाईम आहे, किंवा तुम्हाला रिपोर्टर म्हणजे वार्ताहर म्हणून काम करायचं असेल तर त्याचे कोर्सेस तुम्हाला पार्ट टाईम आहे. ज्वेलरी मॅनेजमेंटचे कोर्सेस तुम्हाला आम्ही पार्ट टाइम देऊ शकतो. पण स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये त्यांना फुल टाइमच करावं लागेल. आणखी एक फोन आहे आपल्याला पुण्याहून, शरद वागडे बोलतायत. शरदजी, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझं सर BE मेकॅनिकल झालेलं आहे. अच्छा. हा, तर मला त्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉबचं विचारायचं. म्हणजे जॉब लागत नाहीये, त्यासाठी काय करावं? अच्छा, BE मेकॅनिकल झालेलं आहे, त्यांचं जॉब मिळत नाहीये, त्यांच्यासाठी काही कोर्स आहे का? आमच्याकडे एक सध्या नवीन कोर्स जो आहे तो इमोशनल इंटेलिजन्स आणि ह्युमन रिलेशन्स म्हणून कोर्स आहे. तर हा जो कोर्स आहे बेसिकली तो कोर्स मॅनेजमेंट टाईप कोर्स आहे, पण त्याच्यामध्ये सायकॉलॉजी कंपोनंट आहे. कारण तुम्हाला कुठेही मोठ्या अधिकारी पदावर जर काम करायचं असेल तर त्या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला इंटरपर्सनल रिलेशनशिप आणि समोरचा माणूस कशा प्रकारे विचार करतो, तर हे जर तुम्हाला सायकॉलॉजिकल कंपोनंट कळलं तर तुम्हाला अधिकारी म्हणून काम करायला किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये काम करायला सोपं होतं. तर तुम्हाला जर आत्ता सध्या करिअरचा काही हे नसेल तर तुम्ही हा इमोशनल इंटेलिजन्स आणि ह्युमन रिलेशन्स या कोर्सवर विचार केला तर तो तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंडला अतिशय चांगला आहे तो कोर्स. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे बुलढाण्यावरून, शुभांगीताई बोलतात. शुभांगीताई, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला जाणून घ्यायचं होतं फॅशन डिझायनिंग कोर्स बद्दल. अच्छा. तर त्यात काय संधी आहेत पुढे करिअरच्या? अच्छा, फॅशन डिझायनिंग मध्ये काही करिअरचा स्कोप आहे का आणि तसा काही कोर्स आहे का तुमच्या? फॅशन डिझायनिंगमध्ये बेसिकली आता तुम्हाला स्वतःचं काही एंटरप्राइज चालू करायचं असेल तर स्वतःचं एंटरप्राइज तुम्ही चालू करू शकता, किंवा तुम्हाला एका जे हे मॅन्युफॅक्चरर्स असतात, गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स वगैरे, आणि मोठमोठे जे ब्रँड्स असतात की ज्यांच्यावर आपण डिझायनिंग करतात ते, तर त्यांच्याकडे तुम्हाला नोकरी मिळू शकतात. तर हे 2 प्रकारचे तिकडे हे आहेत. पण बेसिकली तुम्हाला आवड पाहिजे. आणि फॅशन डिझायनिंगमध्ये युजली जे लोक येतात ते स्वतःचा काहीतरी जर त्यांना ब्रँड चालू करायचा असेल तर तशा प्रकारचे लोक जास्ती प्रमाणात येतात. या फॅशन डिझायनर्सवाले जे मंडळी असतात त्यांना स्वतः कलात्मक त्यांचा एक दृष्टिकोन असतो. बरोबर, आणि त्या दृष्टिकोनाचा विकास काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असतं आणि ते सहसा नोकरी दुसऱ्यांकडे. बरोबर आहे. खरं तर माणसांच्या अंगामध्ये भरपूर कला असतात आणि त्याचा विकास जेवढा कराल तेवढा थोडा आहे, आणि त्यातून तुम्हाला करिअरच्या खूप वाटा, खूप संधी निर्माण होऊ शकतात. कर्णिक सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल माझ्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. उद्या नवं करिअर आणि नव्या वाटा घेऊन पुन्हा तुमच्यासोबत नक्की येऊया. तोपर्यंत तुम्ही सर्व प्रकारच्या बातम्यासाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.